बाबा मला मारलं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलंय, ड्युट्यांच्या मशालीचं महत्त्व कळणार नाही, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। आपण जसं वागतो तसं आपली मुलं वागतात, वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करतो, उद्धव ठाकरेंचा अजित पवार आणि पार्थ पवारांवर निशाणा। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडला शपथविधी सोहळा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचीही हजेरी। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण, सुनावणीमुळे निवडणूक आयोगाचं वेट अँड वॉच। महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही, एनडीएच्या घटक पक्षांना योग्य सन्मान राखला जाईल, एकनाथ शिंदेंना आश्वासन। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश, महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम न करण्याच्याही सूचना। एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा कपोकल्पित, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, पंतप्रधान मोदी शहांची घटक पक्षांच्या नेत्यांची भेट एनडीएची परंपरा असल्याची माहिती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा आक्रमकपणा महायुतीसाठी त्रासदायक ठरत असल्याची चर्चा, रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदेंमधील वैयक्तिक वादाचा परिणाम महायुतीवर होत असल्याचीही चर्चा। शिंदे मंडळ नाराज झाले म्हण, सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण, शिंदे गटाला चणे फुटाणे इतकीही किंमत नाही, जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळतायत, सामनातून हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका, अमित शहा महाराष्ट्राचे निर्णय घेत असल्याचंही टीकास्त्र। नवाब मलिकांवरून मुंबईत महायुतीत फूट पडण्याची शक्यता, अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज, मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती नाही, आशिष शेलारांचा इशारा। मुंबईत मनसेला हव्या जिंकणाऱ्या जागा, बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी संधी द्या, मनसे पाठवणार ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचे माय समीकरण, महिला आणि युवकांची मते मिळवण्यासाठी माय समीकरण, माय फॉर्म्युल्यासाठी लवकरच भाजपची बैठक। कागलच्या नगरपरिषद निवडणुकीची चुरस वाढली, मंडलिक गटाने शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवले, एका उमेदवाराने घेतलेल्या माघारीमुळे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध। धनंजय मुंडे माझ्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार, मनोज जरांगेंचा आरोप, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम करतात, मी त्यांच्या नाकी नऊ आणणार, जरांगेंचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करणे वैध आहे का, न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा, आयोगाचे उत्तर रेकॉर्डवर घेऊन आज पुढील सुनावणी होणार। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईड नोट, मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी घेत संपवलं जीवन। पाण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलं, पाणी घेऊन शाळेत परतण्यास उशीर झाल्याने 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, घाबरलेले विद्यार्थी जंगलात लपले, पालघरच्या जव्हारमधील घटनेनं खळबळ। कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर,
पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवले होते 16 रुग्ण. संस्थेकडे जागा नसल्यामुळे रुग्ण उघड्यावर. पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका. कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांची सर्किट बेंचने घेतली गंभीर दखल. खड्डेमय रस्त्यांबाबत सरकारी यंत्रणांना 24 तारखेपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील खारगे समितीसमोर हजर, तर शीतल तेजवानी गैरहजर. खारगे समितीने दिग्विजय पाटलांना 28 नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत. मुदतवाढ दिल्याने खारगे समितीचा अहवाल लांबणार. लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत आम्हीच हल्ले केले. पाकिस्तानमधील नेत्याची उघड कबुली. चौधरी अनवरुल हकने भारताविरोधात ओकली गरज.